5 टनाचं 50 रुपयानं जरी सरासरीनं लावलं तर आपल्याला 2.5 लाख रुपये या मिरची पिकापासून 4 महिन्यांमध्ये उत्पन्न भेटलेलं आहे. त्याचा 70,000 रुपये जरी खर्च धरला आपण मल्चिंग सुरुवातीपासून स्प्रे असतील खत असेल सर्व काही, तर या मिरचीला आपण आपल्याला या मिरचीपासून 1,80,000 रुपयाचं प्रॉफिट झालेलं आहे खर्च सोडून. बघू शकता की नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज घडी आपल्या मिरची पिकाला 4 महिने कंप्लीट होऊन गेलेले आहेत आणि जवळपास 4 तोड्याचा 4था तोडा येतपर्यंत आपण जवळपास तोडलेले आहे. गेल्या बारला व्हिडिओमध्ये आपण सांगितलं की 3 तोडे आपले हार्वेस्टिंग झाले होते आणि 4था तोडा आपण सोमवारी स्टार्ट केला म्हणलं होतं. तर आजच्या घडीला आपण एक अर्धा प्लॉट कंप्लीट झालेला आहे हार्वेस्ट करणं आणि इथून आपला माझ्याकडे दाखवता येईल अर्धा प्लॉट जे आहे ते हार्वेस्टिंग करायचं राहिलेलं आहे. 8 क्विंटल माल आपला गेलेला आहे जवळपास ते 32 आणि हे 8 4 टन आपला 40 क्विंटल माल या मिरचीचा मार्केटमध्ये पोहोचलेला आहे. आणि जे अर्धा प्लॉट राहिलेला आहे यापासून बघू शकता या प्रमाणात आपण या माल हे झाडाला अक्षरशः बघू शकता झाड लावून पडले. तर हे माल बघता आपण अर्ध्या प्लॉटमध्ये जवळपास 1 टनाचं 1 टन 10 क्विंटल सरासरी माल निघणार आहे. तर आपलं 4 महिन्यामध्ये 4थ्या हार्वेस्टिंगला जवळपास 5 टनाचं उत्पन्न आपल्याला या मिरची पिकापासून मिळणार आहे, मिळालेलं आहे, मिळणार बी आहे. माल दाखव बरं एकदा आपलं. हे बघू शकता तुम्ही माल ह्या प्रमाणात आपण माल पडलेला आहे. अक्षरशः मालाच्या लोढाने झाडं जे आहेत ते सर्व काही वाकून पडलेले आहेत. बघू शकता एकच नाही. आणि त्यात एक आवश्यक गोष्ट असं सांगावं वाटली की 4 तोडे कंप्लीट होऊनही झाडाची ग्रेनेस बघू शकता. शेंडा कुठेही थांबायचं नावच घेत नाही. शेंड्याचं पान बघू शकता तुम्ही, कुठेही तुम्हाला चुरडा मोरडा झालेलं गोळा झालेलं दिसत नसेल. शेंड्याला माल आणि शेंड्यामधूनच जे काही फुटवा बघू शकता तुम्ही या प्रमाणात त्याच्याला फुटवा निघालेला आहे. या प्रमाणात शेंड्याचं पान जे बघू शकता तुम्ही इस्त्री केल्यासारखं असं कडक निघालेलं आहे. एकदम अशा छान पद्धतीनं आपण या ठिकाणी मिरची पिकं आपण डेव्हलप केलेलं आहे. या मिरची पिकातून आपल्याला अपेक्षित असं उत्पन्न भेटलेलं आहे. 5 टनाचं 50 रुपयानं जरी सरासरीनं लावलं तर आपल्याला 2.5 लाख रुपये या मिरची पिकापासून 4 महिन्यांमध्ये उत्पन्न भेटलेलं आहे. त्याचा 70,000 रुपये जरी खर्च धरला आपण मल्चिंग सुरुवातीपासून स्प्रे असतील खत असेल सर्व काही, तर या मिरचीला आपण आपल्याला या मिरचीपासून 1,80,000 रुपयाचं प्रॉफिट झालेलं आहे खर्च सोडून. बघू शकता की तरी पण झाडं वाकून पडलेले आहेत आणि झाडं या प्रमाणात आपण डेव्हलप केलेले आहेत. कुठेही शेंड्यावर सुडामुडा व्हायरस नावाची चीज आलेली नाही. जे काही आपण मिरची पिकाला वेळ देतो आहे, जे काही मॅनेजमेंट असेल ते या प्रमाणात बघू शकता की फुटवा हे बघू शकता शेंडा कसा प्रमाणात निघालेला आहे. बघू शकता या शेंड्याला माल किती आहे, भरपूर असा माल या ठिकाणी आपल्या प्लॉटने धरलेला आहे. यापासून अजून 5 टनाची आपल्याला एक अपेक्षा आहे. यापासून आपण भरघोस आपलं उत्पादन आपल्याला या प्लॉटमधून आपण मिळेल. 1-2 नाही झाड नाही झाडं पूर्ण प्लॉट आपण तुम्हाला दाखवतो. बघू शकता तुम्ही या प्रमाणात शेंडा कुठेही थांबायचं नाव घेऊ घेत नाही मित्रांनो. हे बघू शकता इकडे दाखव. हे बघू शकता शेंड्याचं पान कसे प्रमाणात निघालेलं आहे. या प्लॉटवर आपण वेगवेगळे जास्ती स्प्रे असेल, न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल, खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, अतिशय तंतोतंत पद्धतीनं या ठिकाणी आपण याचं जे व्यवस्थापन टायमिंगनं जे काही असेल खत असेल, पाणी असेल, औषध असेल, फवारणी असेल, अतिशय तंतोतंत पद्धतीनं याचं आपण मॅनेजमेंट केलेलं आहे. याचं मॅनेजमेंट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. बघू शकता की मॅनेजमेंटनुसार मिरची पीक या प्रमाणात आपण डेव्हलप करून आणलेलं आहे. यापासून सुद्धा आपण भरघोस असं उत्पन्न मिळू शकतो, मिळवता येतं. नोकरीत सर्व काही नाही, शेतीमधून सुद्धा आपल्याला उत्पन्न मिळू शकतं. युवा शेतकरी जास्तीत जास्त शेतीकडे प्रवृत्त झाला पाहिजे एवढाच माझा प्रयत्न आहे. आणि पिकाविषयी सर्व काही जे मागासले पण आहे, समजा पुरेपूर माहिती नसल्यामुळं आपलं पीक योग्य असं उत्पादन आपल्याला अपेक्षित भेटत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठंतरी फायदा व्हावा यासाठी आपण चाललेलं सगळं काय उपक्रम राबवित आहे यूट्यूबच्या माध्यमातून. बघू शकता या प्रमाणात माल आहे. आपल्याला इकडे हार्वेस्टिंग करायचा माल राहिलेला आहे. इकडे अर्धा प्लॉट आपला हार्वेस्ट झालेला आहे. तर एवढंच सांगायचं होतं व्हिडिओच्या माध्यमातून. बस असंच प्रेम तुमचं आमच्यावर राहू द्या. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करत राहा, जेणेकरून मिरची पिकातील त्यांना माहिती मिळत राहील. जरी तुमच्या मिरची पीक करत असाल, तुमच्या पिकामध्ये काही प्रॉब्लेम असेल तरी आपल्या नंबरला संपर्क साधा. यावेळीही नंबर सांगितलेला आहे 75 22 93 ते 77ला फोन करा. तुमच्या समस्येचं समाधान मिळेल. तुमच्या प्रश्नाला योग्य असं उत्तर
आमच्या माध्यमातून मिळेल. जरी कधी एका कदाचित कॉल घेण्यास जर विलंब झाला, आता दिवसभरातून 400 ते 500 कॉल येत आहेत. या प्लॉटचा असेल, वरती एक प्लॉट केलेला आहे, योग्य सर्व मॅनेजमेंट आम्हाला करावं लागतं. तितके फोन घेणं आम्हाला शक्य नाही मित्रांनो. जरी करता फोन घेण्यास हे झालं असतं, तुम्ही व्हॉट्सअपला आमच्या मॅसेज करा. तुम्हाला सायंकाळी 24 तासाच्या आत तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून रिप्लाय करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. जरी तुम्हाला गैरसोय झाली तर आम्हाला दिलगिरी व्यक्त करतो, आम्हाला माफी असावी. तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला मॅसेज करून आपली समस्या कळवा. तुम्हाला 24 तासाच्या आत तुमचं जे काही सोल्युशन असेल तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला कळवलं जाईल. एवढंच बोलतो, थांबतो. धन्यवाद.